आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कुपवाड शहरात संशयितांची सांगली जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेत काढली धिंड। कुपवाड शहरात 2 दिवसांपूर्वी एकाच दिवशी 2 खून झाले। त्यातील एका खून प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा समावेश होता। संशयित आरोपीच्या या कृत्यामुळे शहरासह परिसरात दहशतीसह भीतीचे वातावरण होते। या खून प्रकरणातील आरोपीच्या अवघ्या काही तासात मुसके आवळत त्यांना ताब्यात घेण्यात आले। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दोन्ही खुनातील संशयितांना सिंगम स्टाईलने पोलिसी खाक्या दाखवत सांगली जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेत सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली। शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची धिंड काढण्यात आली। चौकात त्यांना गुडघ्यावर बसवून लाठीचा चांगलाच प्रसाद देण्यात आला। या कारवाईमुळे मार्गावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांची व बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव खाडगे, उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली। या कारवाईमुळे नागरिकांच्यात असणारी दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला। यामुळे नागरिकांच्यातून पोलीस दलाने राबवलेल्या धाडसी व आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे। अशीच वचक कायम राहावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत। या कारवाईची कुपवाड शहरासह परिसरात चांगली चर्चा रंगली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।